पोलीस आणि कथित पत्रकार दरोड्याचे सूत्रधार। 1 कोटींच्या दरोड्याचा मोठा डाव फसला। सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, पुण्यात खळबळ। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भर दिवसा 1 कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रयत्नानं मोठी खळबळ उडाली होती। याच प्रकरणात आता मोठी कारवाई झाली आहे। कथित पत्रकार आशिष तिवारीला नऱ्हे पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली आहे। पण याही पेक्षा धक्कादायक म्हणजे या प्रकरणात 2 पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचं समोर आलंय। हादरवून टाकणारी पुण्यातली ही घटना नेमकी काय आहे, सविस्तर समजून घेऊ। सिंहगड रस्त्यावरच्या ब्रह्मा हॉटेल ते खेड शिवापूर पोलीस चौकी दरम्यान 18 जुलै रोजी भर दिवसात दरोड्याचा प्रयत्न झाला होता। यावेळेला तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड लंपास करण्याचा हा प्रयत्न होता। व्यावसायिक हर्षवर्धन पवार आणि त्यांचे सहकारी किरण आपटे हे बँकेत रोख रक्कम जमा करण्यासाठी जात असताना आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करत त्यांची कार अडवली। त्यानंतर आरोपींनी रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण हर्षवर्धन पवार यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपींचा डाव फसला आणि तब्बल 3 कोटी रुपयांची रोकड वाचली। या प्रकरणाचा तपास करताना नऱ्हे पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेज तपासलेत, तेव्हा त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। कारण या प्रकरणात पत्रकार असल्याचं सांगणारा आशिष तिवारी हा पवार यांच्या कारचा पाठलाग करताना दिसून आलाय। तसंच तपासात तो लुटीची रक्कम सुरुवातीला आपल्याच दुचाकीत ठेवत असल्याचंही दिसलंय। याच पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आशिष तिवारीला अटक केली आहे। न्यायालयानं त्याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। फिर्यादीनामे हर्षवर्धन भूषण पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे जे 5 आरोपी आहेत, या 5 आरोपींनी नवले पूल परिसरामध्ये दरोड्याचा प्रयत्न फिर्यादीच्या बाबतीत केलेला होता आणि फिर्यादीकडे असणारी 1 कोटी रुपयांची रोख रक्कम हा लुटण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे नरे पोलीस स्टेशनचे ते करीत आहेत। यामध्ये एकूण 9 आरोपी पुण्याच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी 4 आरोपी अटक आहेत आणि इतर 5 आरोपींबाबत तपास सध्या सुरू आहे। नेमका प्लॅन कसा होता, एक्झिक्यूट केलं त्यांनी आणि मास्टरमाइंड कोण? याच्यामध्ये गणेश कदम, अमेय कारले, विक्रम चाकणकर, अभिजित गाडे आणि दाऊद नदाब या 5 आरोपींनी फिर्यादीला ब्रह्मा हॉटेल सिंहगड रोड इथं बोलवलेलं होतं आणि तिथून बँकेत भरणा करण्याच्या आमिषानं त्यांना हायवेला नेलं। विक्रम चाकणकर ही गाडी चालवत होता आणि तिथे इतर 2 आरोपींनी गाडी आडवी घालून याच्यामध्ये 2 पोलीस अंमलदार पुण्याच्या तपासात निष्पन्न झालेले आहेत आणि 1 आरोपी जो 4 नंबरचा आरोपी अटक आहे हा स्वतः पत्रकार असल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितले। दुसरीकडे या गुन्ह्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 2 पोलीस कर्मचाऱ्यांचाही या दरोड्यात थेट सहभाग समोर आलाय। राजगड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून ड्युटीवर असलेला अजीज मेस्त्री आणि महिला पोलीस अंमलदार प्रमिला निकम हे दोघंही सध्या या प्रकरणात फरार आहेत। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तसंच या प्रकरणात आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक झाली असून अजूनही 6 आरोपी फरार आहेत। त्यामध्ये अभिजित उर्फ बटऱ्या गाडे, दाऊद नदाफ, आकाश उर्फ मुन्ना गायकवाड, प्रमोद यादव यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे। फरार आरोपींच्या शोधासाठी नऱ्हे पोलिसांनी विशेष पथकं रवाना केली आहेत। पण 1 कोटी रुपयांच्या दरोड्याच्या या प्रयत्नामागे कथित पत्रकार आणि पोलीस कर्मचाऱ्यांचाच सहभाग समोर आल्यानं या घटनेनंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे। फरार आरोपींना अटक झाल्यानंतर या कटाचा सूत्रधार कोण आणि यामागे आणखी कुणाचा हात आहे का, याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे। पण एकूणच या प्रकरणातल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे खाकीलाही डाग लागल्याचं बोललं जात आहे।